नमस्कार. लिप फॉरवर्डच्या रीडिंग टेक्निक्समध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण VCV कॉम्बिनेशन असणारे शब्द पाहणार आहोत. कोणत्याही शब्दामध्ये VC कॉम्बो शोधल्यानंतर त्या VC कॉम्बो नंतर येणारा अक्षर हा एकतर V म्हणजेच वॉवेल असतो किंवा मग C म्हणजेच कॉन्सनंट असतो. या व्हिडिओमध्ये आपण ते शब्द पाहणार आहोत ज्यांच्यामध्ये VCV हे कॉम्बिनेशन असणार आहे. चला तर मग पहिला शब्द पाहूया. PLANET. स्टेप 1. या शब्दामध्ये VC कॉम्बो कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे. VC कॉम्बो आहे AN आणि या VC कॉम्बोच्या पुढे जे अक्षर आलं आहे ते आहे E म्हणजेच वॉवेल. तर या शब्दामध्ये कॉम्बिनेशन आहे VCV. या 6 अक्षरी शब्दामध्ये या VCVला अंडरलाईन करा, म्हणजेच ANEला अंडरलाईन करा. आता मी जे बोलणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. जेव्हा शब्दामध्ये VCV हे कॉम्बिनेशन असेल तेव्हा आपल्याला तो शब्द V आणि Cच्या मध्ये तोडायचा आहे. तर आपण या शब्दामध्ये कुठे तोडणार? तर A आणि Nच्या मध्ये. आता आपल्या या एका शब्दाचे 2 तुकडे झाले आहेत. पहिला झाला PLA आणि दुसरा झाला NET. आता हे तुटलेले शब्द पुन्हा तुटू शकतात का? तर हो, तुटू शकतात जर का त्यांच्यामध्ये VCV किंवा VCC कॉम्बिनेशन असेल तर. इथे PLA मध्ये VCC किंवा VCV कॉम्बिनेशन नाही आहे आणि NET मध्ये सुद्धा VCV किंवा VCC कॉम्बिनेशन नाही आहे. याचा अर्थ या 6 अक्षरी शब्दाचे 2 तुकडे झाले. पहिला तुकडा आहे PLA आणि दुसरा तुकडा आहे NET. आता या पूर्ण शब्दाचा उच्चार करायचा आहे. आपण एलिमेंटरी रीडिंगमध्ये छोट्या शब्दांचा उच्चार कसा करायचा हे शिकलो आहोत. आता PL झालं प्ल आणि PLला मी A जोडलं की झालं प्लॅ. त्याचप्रकारे Nला मी E जोडलं की झालं ने आणि त्याला T जोडलं की झालं नेट. पूर्ण शब्दाचा उच्चार होईल प्लॅनेट. लक्षात ठेवण्याची एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला शब्द तोडण्याची प्रक्रिया मनात करायची आहे, पण तो बोलताना आपल्याला पूर्ण शब्द बोलायचा आहे. दुसरा शब्द घेऊया. MINIMUM. आता आपल्याला या शब्दाला तोडायचं आहे. आधी या शब्दामध्ये किती VC कॉम्बो आले आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. या शब्दामध्ये पहिला VC कॉम्बो आहे IN, दुसरा VC कॉम्बो आहे IM आणि तिसरा VC कॉम्बो आहे UM. म्हणजेच या शब्दामध्ये एकूण 3 VC कॉम्बो आहेत. आता आपल्याला या VC कॉम्बोच्या समोर कोणतं अक्षर येत आहे ते पाहायचं आहे. जर वॉवेल येत असेल तर झालं VCV आणि जर कॉन्सोनंट येत असेल तर झालं VCC. आता इथे INच्या पुढे I येत आहे म्हणजेच वॉवेल येत आहे, तर आपलं कॉम्बिनेशन झालं VCV. त्याचप्रकारे इथे IMच्या पुढे येत आहे U म्हणजेच वॉवेल येत आहे, तर हे आपलं कॉम्बिनेशन झालं VCV. आता या शब्दामध्ये एकूण 2 कॉम्बिनेशन आहेत INI आणि IMU. आपण पाहिलं की VCV हे कॉम्बिनेशन आलं तर आपल्याला V आणि C च्या मध्ये शब्द तोडायचा आहे. तर आपण हा शब्द I आणि Nच्या मध्ये तोडणार आहोत. तर आता पहिला भाग झाला MI आणि त्यापुढील उरलेले अक्षर. आता दुसरा VCV कॉम्बो आहे IMU. म्हणूनच आपण आता इथे I आणि Mच्या मध्ये शब्द तोडणार. आता या शब्दामध्ये एकूण 3 भाग तोडलेले आहेत. MI पहिला, NI दुसरा आणि MUM तिसरा. आता इथे UMच्या पुढे कोणतंच अक्षर नाही आहे, त्यामुळे आपण त्याला तोडणार नाही आहोत. आता या पूर्ण शब्दाला वाचूया. MI मी, NI नी आणि MUM मम. मी नी मम. आता आपण तिसरा शब्द घेऊया. LIMIT.
या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला पहिली स्टेप म्हणजेच VC कॉम्बो शोधायचा आहे. तर या शब्दामध्ये VC कॉम्बो आहे I am. आणि आता दुसरा VC कॉम्बो आहे IT. आता या VC कॉम्बो समोर कोणतं अक्षर आलं आहे म्हणजेच वॉवेल आला आहे की कॉन्सनंट हे आपल्याला आता पाहायचं आहे. आता पहिल्या VC कॉम्बो समोर येत आहे I, म्हणून आपलं कॉम्बिनेशन झालं VCV. आणि इथे दुसऱ्या VC कॉम्बो समोर कोणतंच अक्षर नाही आहे, त्यामुळे आपण ते सोडणार आहोत. जेव्हा शब्दामध्ये VCV कॉम्बिनेशन येतं तेव्हा आपल्याला तो शब्द V आणि Cच्या मध्ये तोडायचा आहे. आता हा शब्द I आणि Mच्या मध्ये तुटेल. तर आता या शब्दाचे दोन भाग झालेत. LI पहिला भाग आणि MIT दुसरा भाग. पूर्ण शब्दाचा उच्चार होईल लिमिट. बोलताना आपल्याला या शब्दाचा पूर्ण उच्चार करायचा आहे, लिमिट. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 शब्द पाहिले. पहिला प्लॅनेट म्हणजेच ग्रह, दुसरा मिनिमम म्हणजेच कमीत कमी, आणि तिसरा लिमिट म्हणजे मर्यादा. या व्हिडिओमध्ये आपण VCV कॉम्बिनेशन असणारे शब्द पाहिले. पुढील व्हिडिओमध्ये आपण VCC कॉम्बिनेशन असणारे शब्द पाहणार आहोत. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.